बंधू भगिनींनो नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन भाग पहिला मी ॲडव्होकेट संभाजी मोहिते वाचन जागर उपक्रमात आपल्या साऱ्यांचं स्वागत करतो. कोल्हापूरला बगल देऊन सह्याद्रीचा एक फाटा उगवतीच्या अंगानं पुढं आलेला दिसतो. देशावर येणारी ही डोंगरमाथ्याची आडवी रांग फोडून पक्क्या खडीचा एक रस्ता आत घुसतो. एक मोठी चढण चढून वर जातो आणि डाव्या अंगाच्या डोंगराभोवती वळसे घेत खाली उतरतो. या रस्त्याच्या उजव्या अंगाला सखल भाग लागतो. या सखल भागातून असंख्य घळी धावताना दिसतात. डोंगराभोवती वळसे घेत जाणाऱ्या या रस्त्यावरून खाली बघितलं म्हणजे कोळ्यानं विणलेल्या जाळ्याचा भास होतो. पावसाळ्यात डोंगरावरून धावणारं पाणी या घळीत उडी घेतं आणि बाजूची रानं कात्रत वाहू लागतं. दरवर्षाला त्यांचं वळण बदलत जातं. उन्हाळ्यात ओस पडलेल्या या घळी भकास दिसतात. धरणीकंप होऊन जागोजागी जमीन दुभंगावी अशी कळा त्यांना आलेली असते. डोंगराची ही आडवी रांग फोडून वळसे घेत असता घुसणाऱ्या या रस्त्यालाच आळत्याची खिंड असं म्हणतात. या खिंडीत भर दिवसाही वाटमारी करता येते. डाव्या अंगाच्या डोंगरातील झाडीत दबाव धरून बसलं म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबवर नजर टाकता येते. एक टका गडी किंवा एकटकी गाडी येताना दिसली म्हणजे मागे पुढे कुणी नाही असं पाहून अचानक घाला घालता येतो आणि खिंडीत गाठून अशी लूटमार केली की लगेच उजव्या अंगाच्या कोणत्याही एका घळीतून हा म्हणता पसार होता येतं. दोन पुरुष खोलीच्या या चिंचोळ्या घळी वाकड्या तिकडे पळत जातात. माणूस एकदा घळीत शिरला म्हणजे तो दिसेनासा होतो. जादू हवी तसा तो घळीच्या पोटात गडप होऊन जातो. पाठलाग करणारी पोलीस तुकडी बंदुकीच्या फैरी झाडत वर उभी राहिली तरी घळीत शिरलेला माणूस खुशाल बार ऐकत पुढं जाऊ लागतो. बंदुकीच्या गोळीचं भय वाटत नाही. घळीत उतरून पाठलाग करावं तर तेही शक्य होत नाही. घळीत उतरायचं तर चक्रव्यूहात सापडल्यासारखं होतं. बघावं तिकडं घळीच घळी दिसू लागतात. आणि तसंच पाठलाग करीत पुढं जावं तर कोणत्या वाटेनं बाहेर पडावं हेही कळेनासं होतं. अशी या खिंडीच्या उजव्या अंगाला दोन पुरुष खोलीच्या असंख्य घळी पसरलेल्या आहेत. त्यांचं एक जाळंच विणलेलं आहे आणि डाव्या अंगाला डोंगरमाथ्यावर रामलिंग धुळोबाची जागती दैवत आहे. उजव्या अंगाला जिथं घळी दिशेनेशा होता तिथं बाहुबलीचा प्रचंड डोंगर आपल्या पोटात भुयारे लपवून निवांत बसून आहे. बाहुबलीच्या या डोंगरावर जैनांचं मंदिर आहे. या मंदिराशेजारीच एक प्रचंड आम्रवृक्ष आहे. अनेक डोई उभा असलेला हा आम्रवृक्ष आसपासच्या 15-20 खेड्यांवर पहारा करीत आहे असं वाटतं. ही आळत्याची खिंड जिथं संपते तिथं विसाव्याला डाव्या अंगाच्या डोंगराला लागूनच एक बन लागतं. या बनाला कल्लोबाचं बन असं म्हणतात. या कल्लोबाच्या बनासमोर थोड्या अंतरावर एक लहानसं गाव दिसतं. गावची शेती थेट कल्लोबाच्या बनापर्यंत येऊन भिडलेली आहे. डोंगराच्या कुशीतलं हे गाव, ही शेती, उसाचे फळ, घमघमणारी हळद, हिरवेगार पानमळे आणि कल्लोबाचं बन हा सगळाच टापू अतिशय रमणीय दिसतो. भर उन्हातसुद्धा डोळ्यांना गारवा वाटतो. डोळे भरून पाहत राहावं असं वाटतं. कल्लोबाच्या या बनात आंबा, पळस, करंजी, खैर, हिरडा, साग आणि अंजण, कांचन, करवंदी यांची हिरवी गर्द झाडी दिसते. 18 महिने 24 काळ हिरवा रंग हिलावताना दिसतो. डोळ्यासमोर हिरव्या रंगाचा समुद्र पसरावा तसा उन्हाळा पावसाळा 12ही महिने हा हिरवा रंग हिरवाच दिसतो. म्हणून त्याला वन असं म्हटलं जातं. दमून भागून आलेला वाटसरू खिंडीतून बाहेर आला म्हणजे हे वन बघून त्याला जरा टेकावंसं वाटतं. पायाखालचा रस्ता सोडून जरा 4 पावलं चालून आत गेलं म्हणजे वाहत्या खळखळणाऱ्या झऱ्याचं ताजं पाणी प्यायला मिळतं. हा झरा बघूनच कल्लोबा जिथं टेकला असावा आणि एकदा पाण्याची चव बघितल्यावर जागचा हल्ला नसावा. अंजन, कांचन, करवंदीच्या त्या हिरव्यागार झाडीत झऱ्याच्या उगमाजवळच कल्लोबानं आपलं आसन ठोकलेलं आहे आणि देवाच्या सोबतीला कुणीतरी जवळ असावं तसं हे गाव समोरच वसलेलं आहे. आळत्याच्या या खिंडीत आसपास रामलिंग, धुळोबा, बाहुबली या डोंगर पाथ्यावरील झाडीतून चूर दरोडेकरांचा वावर असूनही गेल्या कैक वर्षात या गावाला कधी कुणाचं भय वाटलं नव्हतं. कधी घरपोडी झाली नव्हती. कधी रानातल्या पिकाला धक्का लागला नव्हता. काळजी करायचं तसं कारणच पडलं नव्हतं. कारण
गावच्या पाटलाचा दरारा जसा गावावर होता तसाच तो डोंगरावरही होता. आणि म्हणून डोंगरातला फरारी डोंगर उतरून कधी या गावात येत नसे. त्याला भाकरी येईनाशी झाली, शिकार साधीना झाली तर मात्र डोंगर उतरून खाली यायचं आणि थेट वाड्यात जाऊन उभं राहायचं. असा एखादा फरारी रात्री एरीचा वाड्यात आला आणि मुजरा करून उभा राहिला म्हणजे पाटलानं तो का आला हे आपसूक उमगायचं. तो न बोलताच त्याची सगळी सोय व्हायची. 2-4 दिवसाची एकदम कचकून जेवण घ्यायचं आणि पुन्हा मुजरा करून पसार व्हायचं. तशीच कसली नड आली तर पुन्हा बोलून दाखवायची. पैसा अडका पाहिजे असला तर सरळ मागून घ्यायचा, पण डाका घालायचा वाकडा विचार कधी मनात आणायचा नाही. निदान या गावापुरता असा त्याचा करार होता आणि गेली कैक वर्ष तो चालत आला होता. गावाच्या उशा पायथ्याला चोर दरोडेखोरांची वस्ती असूनसुद्धा गाव सुखरूप होतं. उलट गावाची राखण होत होती. अधूनमधून खिंडीत लूटमार होत असली तरी त्याची झळ कधी गावाला लागली नव्हती. चुकून मकून काही झालंच तर पाटील ते निस्तारायला समर्थ होते. जरा सुगावा लागला म्हणजे एकेकाला ते वाड्यावर बोलवून हजेरी घेत. बस सगळं इथंच संपत होतं. तक्रार कधी पोलिसांपर्यंत जात नव्हती आणि पाठीला भाकरी बांधून साक्षीसाठी कोणी पेट्याला हेलपाटे घालावे कोणाला लागत नव्हते. तांबड्या, निळ्या, हिरव्या अशा रंगीत काचा असलेली बंद टपाची सारवट गाडी खिंडीत दिसली की टेहाळणी करायला झाडीत डब्बा बांधून बसलेले गुन्हेगार बेतानं डोंगर उतरून खाली आडव्या रस्त्यावर येत आणि गाडीवर झडप घालण्याऐवजी रस्त्याच्या एका कडेला रांगेत उभे राहून मुजरा करीत. त्यांनी असा मुजरा केला की सारवट गाडी उभी राहील आणि सुभानराव पाटील तोंड बाहेर करून त्यांना हसत म्हणत, "बास झाले की लेकानो, अजून पोट भरलं नाही वय?" पाटलांनी असं विचारलं म्हणजे तोंडावर हसं आणून लोक नुसते हात जोडून उभे राहत आणि आपुलकीनं गाडी होती गोळा होत. पाटील त्यांना खबरबात विचारीत, त्यांची थोडी इकडची तिकडची चौकशी करीत आणि अशी एक घटकावर बातचीत झाली म्हणजे गाडी पुन्हा चालू लागेल. असं हे नातं जोडलेलं होतं आणि वर्षानुवर्षे हे असंच चालू होतं, असंच चालणार होतं. दिवस मावळाला सारे सनदी शिपाई नेहमीप्रमाणे वाड्यावर आले. 100 अग्नी टोलेजंग दगडी वाड्याच्या दर्शनी चौकात येऊन एका रांगेत उभे राहिले. खांद्याला शिंग लावून गावचा गुरवही येऊन हजर झाला. हातात शिंग घेऊन एका कडेला उभा राहिला. दर्शनी दरवाजाकडे पाठ करून सगळे समोर सोप्याकडे बघत राहिले. एकटक नजरेत बघत राहिले. रोजच्या मुजऱ्याची वेळ झाली होती आणि सगळेच पाटलांची वाट पाहत चौकात उभे होते. एवढ्यात बाजूच्या बैठकीच्या खोलीतून पाटील समोरच्या दालनात आले. खाली मान घालूनच आतनं बाहेर आले आणि मान वर न करताच तसेच खुर्चीवर बसून राहिले. आर देऊन रंगवलेला भगवा पेठा आज नीट बांधलेला दिसत नव्हता. कसाबसा नुसता डोक्यावर ठेवल्यासारखा दिसत होता. पाटलांची नजर खालच्या भुईवर खिळून होती आणि हाताची बोटं चुळबुळ करताना दिसत होती. खालच्या ओठ दातात धरून पाटलांनी कशीबशी मान वर केली आणि गुरवानं शिंग फुंकलं. खाली वाकून सगळ्यांनी मुजरा केला. पाटलांनी मुजरा घेताना वर केलेला हात एकाएकी छातीला लावून आपल्या दोन्ही पायांना तणावा दिला आणि एखादी मजबूत भिंत कोसळावी तसे खुर्चीवरून ते खाली कलंडले. दोन्ही हाताने छाती चोळीत ते तडफडत राहिले. मुजऱ्यासाठी खुर्चीवर बसलेले पाटील एकाएकी असे कोलमडले आणि चौकातले सारे सनदी धावून जवळ आले. भोवतीने गराडा घालून उभे राहिले. पाटील पाय झाडत होते आणि तोंडानं आचके देत होते. त्यांच्या अंगाला हात लावून काय झाले विचारण्याचा धीर कुणाला होत नव्हता. गराडा घालून उभे राहिलेले सनदी नुसते पाहत उभे राहिले. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं आणि हातापायानं वारं गेल्यासारखं धड उभाही राहता येत नव्हतं. सगळ्यांचेच हात पाय लटलट कापत होते. 100 अखणी चिरेबंदी वाडा पायाखाली डचमळत होता. पाटलांनी एक वर मान वर करून सगळ्यांच्या तोंडाकडे बघितल्यासारखं केलं आणि एकाएकी ते भुईला डब पडले. पुन्हा त्यांनी मान वर केली आणि भाडकन रक्ताची एक उलटी झाली. भुईवर पडलेलं ते रक्त बघून साऱ्या सनद्यांनी ठाव सोडला. वाड्यात पळापळ सुरू झाली. पायाखाली एक सुरुंग लागावा तसा सगळा वाडा हादरला. 1-2 जण सरड्यासारखे बाहेर पळाले. गावात जिकडे तिकडे निरोप गेले. आबा कुलकर्णी अनवाणी पायानंच धावत आले. गावचे वैद्य लोकू भटजी पळत आले. पाटलांचा
हातात घेऊन मनगटाजवळची नाडी चाचपडत ते बसून राहिले. सगळ्यांच्या नजरा लखू भटजीवर खिळून राहिल्या. भटजींना नाडी सापडत नव्हती आणि सगळ्यांचीच तारांबळ उडली होती. मानवर करून भटजी काही बोलत नव्हते. हातपाय पसरून पाटील निश्चित पडून होते. पाटलींबाईच्या तोंडाचं पाणी पळालं होतं. थरथरत्या अंगानं पाटलांचं डोकं धरून त्या नुसत्या बसून होत्या. लखू भटजीकडं नुसत्या पाहत राहिल्या होत्या. त्यांची वाचाच गेल्यासारखी झाली होती. काही विचारायला त्यांच्या तोंडावरचे शब्दच बाहेर येत नव्हते. तोंड उघडलं तरी शब्दच फुटत नव्हता. आबा कुलकर्ण्यांना काय करावं हे कळत नव्हतं. त्यांचा सगळा धीरच एकाएकी खचल्यासारखा झाला होता. पण ते गावचे कुलकर्णी होते. सुमनराव पाटलांचे उजवे हात होते. त्यांनी असं गप्प राहून चालणार नव्हतं. एकाएकी मानवर करून त्यांनी संध्याकडे पाहिलं आणि म्हणाले, नाईक जी, गाडी जोडा. बंधू भगिनींनो, अतिशय मराठी साहित्याचं हे समृद्ध असं हे लेणं आपल्यासमोर येतो आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.